नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे सीकर एमपीसी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जलसंपदा विभागाची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आपण खूप दिवसाची प्रतीक्षा करत होतो की जलसंपदा विभागाचे ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे ते. तर फायनली जलसंपदा विभागाची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती आलेली आहे. यामध्ये एकूण 4497 एवढे पद आपल्याला देण्यात आलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय, त्याचबरोबर फीस किती आहे, त्यानंतर आपण कधीपासून या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्ही विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा जो आहे तर हा फॉर्म इथे भरू शकते. तर चला बघूया आपण या ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल. आता यामध्ये वयोमर्यादा काय आहे आपण पहिल्यांदा ते जाणून घेऊया. तर वयोमर्यादा जी आपल्याला देण्यात आलेली ती ओपन कॅटेगरीसाठी आहे. कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्ष देण्यात आलेले. त्याचबरोबर जे इतर कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट येतात त्यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्ष एवढी वयोमर्यादा जी आहे तर ती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यानंतर यामध्ये निवड प्रक्रिया कशी असेल तर एक मुख्य परीक्षा, त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी या पद्धतीनुसार जे आहे तर यांची निवड होणारी आहे. आता यामध्ये नेमके कागदपत्रे आपल्याला अपलोड कोणकोणती करावी लागणार आहे ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहे त्यावेळेस. तर बघा आता यामध्ये अर्जातील नावाचं म्हणजे की जे नाव तुम्ही त्या अर्जामध्ये तिथं टाकणार आहे किंवा फिलअप करणार आहे तर त्यासाठीचा अर्जातील नावाचा पुरावा आपल्याला देणं आवश्यक आहे. मग हा जो पुरावा असतो तो आपल्या बोर्ड सर्टिफिकेट वरती देण्यात आलेला असतो 10वीच्या, किंवा त्यालाच आपण सनद म्हणतो त्यावरती देण्यात आलेला असतो. त्यानंतर वयाचा पुरावा द्यावा लागतो. शैक्षणिक पात्रता आपण जी काही टाकलेली तर त्याचा पुरावा आपल्याला देणं आवश्यक आहे. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागास वर्गामध्ये जर येत असेल आपण तर त्यामध्ये आपल्याकडे ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे की कॅटेगरीचं ज्याला आपण सर्टिफिकेट म्हणतो तर ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जर असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला पुरावा देणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. ह्या जे काही फाईल आहेत जो व्यक्ती प्रकल्पग्रस्त म्हणून आरक्षण घेऊ इच्छितो त्याच व्यक्तीला हे लागणार आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी जर असाल आणि याचा फायदा जर घेऊ इच्छित असाल तर त्याचा आपल्याला पुरावा देणं आवश्यक आहे. त्यानंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, त्यानंतर खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ यांचा पुरावा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा असणं आवश्यक आहे. मग लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ज्यांचं लग्न झालेलं आहे, जे मॅरिड आहेत अशाच लोकांना देणं आवश्यक आहे. ज्यांचं लग्न झालेलं आहे म्हणजे जे अनमॅरिड आहेत त्यांना देण्याची गरज नाहीये. तरी पण आपण एक जो आहे तर तो आपल्या सोबत हा फॉर्म ठेवणं आवश्यक आहे या प्रतिज्ञापत्राचा, जेणेकरून आपल्याला जर वेळेवरती अपलोड करण्याचं काम जर तिथं जर पडलेलं असेल तर तो आपण अपलोड करू शकेल. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकापर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलेअर तिथं टाकणं आपल्याला आवश्यक आहे. जर दिव्यांग व्यक्ती असाल आपण तर त्याचा पुरावा पाहिजे. माजी सैनिक असल्यास त्याचा सुद्धा पुरावा असणं आवश्यक आहे. खेळाडू आरक्षणामधून जर आपण पात्र असाल तर त्याचा पुरावा आपल्याला देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अनाथ, भूकंपग्रस्त हे आपल्याला देणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषा येणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान जे आहे तर आपल्याकडं असलं पाहिजे. आता मराठी भाषेचे ज्ञान आहे म्हणजे 10वीला आपलं जर मराठी लँग्वेज जर असेल किंवा 10वी किंवा 12वीला तर आपल्याला हे जे आहेत तर त्यामध्ये दिसणारच आहे ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्यावेळेस. त्यानंतर जे आहे तर एसएससीच्या नावामध्ये बदल जर असेल तर म्हणजे आता काही लोकांच्या नावामध्ये चुकी झालेली असते किंवा त्यांच्या नावामध्ये काही बदल जो आहे तर तो झालेला असतो नावामध्ये, सरनेम मध्ये. तर असं जर आपण जर काही जर असेल तर त्याचा पुरावा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेट वरती एक नाव असते, 12वीच्या याच्यावरती एक असते किंवा मग ग्रॅज्युएशन वरती वेगळं नाव असते, आधार कार्ड वरती वेगळं नाव असते. मग हे जर काही जर असेल तर त्याचा पुरावा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्या सोबत आता इथे जर सांगायचं जर झालं तर ज्या काही महिला असतात महिलांचं कसं आहे की माहेरचं नाव सरनेम वेगळं असते, त्यानंतर सासरचे जे आहे तर ते वेगळं असते. मग असा आपल्याकडे पुरावा जो आहे तर तो असणं आवश्यक आहे. मग यासाठी तुम्ही जे मॅरिड सर्टिफिकेट वगैरे आहेत ते सुद्धा तिथे देऊ शकता. नावामध्ये जो काही बदल आहे तर तो केलेला आहे त्याचा सुद्धा आपण पुरावा जो आहे तर इथे देऊ शकतो. हे डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हे फॉर्म भरता वेळेसचे. त्याचबरोबर तुम्ही अनुभव जर त्या ठिकाणी जर टाकत असाल तर अनुभवाचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो. ओके, जर तुम्ही अनुभव त्या ठिकाणी टाकलेला नसेल तर तिथे अनुभवाचं सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करण्याची जी आहे तर ती गरज नाही. आता या परीक्षेची फीस किती हो
परीक्षेची फीस बाकीच्या ज्या काही परीक्षांची आहे तशीच यांनी पण ठेवलेली आहे की 1,000 रुपये जी आहे तर ती परीक्षेची फीस ओपन कॅटेगरीसाठी आहे व इतर कॅटेगरीसाठी जी आहे तर ती 900 रुपये. त्याचबरोबर या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे. ही वेबसाईट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली, त्यावरती क्लिक करून जो आहे तर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर तुम्ही तिथे ऍडव्हर्टाइजमेंट बघू शकता. त्याचबरोबर आपले हॉल तिकीट कधी येणार आहेत काय हे सगळी काही माहिती जी आहे तर या वेबसाईटवरती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता पुढील बघा की इथे माजी सैनिकांसाठी जी आहे तर फीस देण्यात आलेली नाहीये. माजी सैनिकांसाठी परीक्षा जी काही फीस आहे तर ती आकारली जाणार नाही असं क्लिअर देण्यात आलेलं आहे. ही जी काही परीक्षा फीस आहे ही नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो, ही परत मिळणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही जी काही अट आहे शेवटची ही अतिशय महत्वाची आहे, ती एकदा आपण इथे रीड करूया. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. म्हणजे जेवढ्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय तेवढी फीस तुम्हाला देणं आवश्यक आहे. म्हणजे बघा गव्हर्नमेंटनं काय केलेले, तुम्ही जर 2 पदासाठी अप्लाय करताय तर तुम्हाला 2,000, जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर 1,800 रुपये, अजून तुम्ही जेवढ्या पदासाठी अप्लाय करत असाल तेवढ्या पदासाठी तुम्हाला फीस भरावी लागेल. आणि दुसरं एक महत्वाचं त्यांनी दिलेलं आहे की सेपरेट अर्ज तुम्हाला तिथे करावा लागेल ज्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय त्यासाठी. म्हणजे एक उमेदवार जास्त पदासाठी सुद्धा जो आहे तर इथं अर्ज करू शकतो हे आपल्याला इथं कळतंय. त्यानंतर जे आहे तर अर्ज करण्याची तारीख 3 नोव्हेंबर पासून आहे. तुम्ही 3 नोव्हेंबर पासून अर्ज करू शकता व अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे 24 नोव्हेंबर. 24 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अर्ज जे आहे तर शेवटची तारीख आपल्याला इथे देण्यात आलेली. आता त्यानंतर जे आहे तर आपण इथे जाणून घेऊया की आता पदनिहाय आपल्याला माहिती जी आहे तर ती बघायची की पदानुसार जो आहे तर तो क्रम आपल्याला साधारणतः इथं कसा देण्यात आलेला आहे ते. तर आता यामध्ये बघा की पदानुसार जो काही क्रम आहे तर वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब अराजपत्रित आहेत व निम्न श्रेणी लघुलेखक गट ब हे 2 अराजपत्रित पद आपल्याला इथे देण्यात आले आहेत. आणि हे जे दोन्ही पद आहेत तर ते गट ब आहेत. बाकीचे जे पद आहेत तर ते गट क चे पद आपल्याला तिथे देण्यात आलेले आहेत. मग यामध्ये बघा की वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब यांचं पद एकूण किती देण्यात आलेले आहेत तर हे 4 पद आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत एकूण पदे. आणि यामध्ये जे आहेत तर 2 परिमंडळामध्ये आहेत, नाशिक परिमंडळ व पुणे परिमंडळ या 2 विभागामध्ये हे पद देण्यात आलेले आहेत. आता यांची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ना मित्रांनो ती आपण इथं बघूया की यांची आता नेमकी शैक्षणिक पात्रता या पदांसाठीची आपल्याला इथं काय देण्यात आलेली आहे ती आपण इथं जाणून घेऊया की शैक्षणिक पात्रता आपल्याला नेमकी काय आहे ते. ओके, यांची शैक्षणिक पात्रता आपण यामध्ये इथं बघूया. आता बघा यामध्ये शैक्षणिक पात्रता नेमकी आपल्याला काय देण्यात आलेली ती. आता ही जी काही शैक्षणिक पात्रता आहे ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा म्हणजे तुमच्याकडं ते जरी असेल तरी सुद्धा जमणार आहे. आणि जर असतं तर म्हणजे याबरोबर ते पण पाहिजे होतं. कृषी यामध्ये मुद्रशास्त्र असेल किंवा कृषी रसायनशास्त्र असेल तर यामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे आपली पीजी झालेली पाहिजे व यासाठी किमान 60% गुण आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर ही पात्रता आपल्याला इथं देण्यात आलेली. बरं आता यांचं पेपरचं पॅटर्न कसं असेल तर ते बघा. आता यांचं पेपरचं पॅटर्न आपल्याला साधारणतः कसं देण्यात आलेलं आहे वरिष्ठ वैज्ञानिकचा. तर वरिष्ठ वैज्ञानिक साठीचा जो काही पेपर पॅटर्न मित्रांनो दिलेला आहे तर यामध्ये मराठीचे जे प्रश्न असणार आहेत ते असतील 15. त्याचबरोबर यांच्यासाठी 30 गुण देण्यात आलेले. इंग्रजीचे सुद्धा 15 प्रश्न आहेत त्यासाठी 30 गुण देण्यात आलेले. सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आहेत व त्यासाठी 30 गुण आहेत. त्याचबरोबर आपल्याला बौद्धिक चाचणी देण्यात आलेली त्यासाठीचे 15 प्रश्न व 30 गुण देण्यात आले. म्हणजे एका प्रश्नासाठी 2 मार्क देण्यात आले. त्याचबरोबर तांत्रिक जे काही प्रश्न आहेत तर हे 40 देण्यात आलेले व यासाठी 80 गुण देण्यात आलेले. एकूण असे जे आहेत तर 100 क्वेश्चन असतील आणि या 100 क्वेश्चन जे काय असणार आहेत तर यासाठीचे 200 मार्क आपल्याला देण्यात आले. म्हणजे एकूण 120 मिनिटाचा वेळ जो आहे तर या परीक्षेसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे 2 तासाचा वेळ जो आहे तर या परीक्षेसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. आता बघा की यामध्ये जे पुढचं पद आहे ते आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब यांचे जे काही पद आहेत तर ते विभागनीय आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. तर यांचं अमरावती विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कोल्हापूर परिमंडळ,
जलसंपदा विभाग नागपूर, नागपूर परिमंडळासाठी नाशिक परिमंडळ, त्याचबरोबर पुणे परिमंडळ व मुंबई परिमंडळ, हे परिमंडळे आपल्याला देण्यात आलेली आहेत आणि यांचे जे आहेत तर सगळ्यात जास्त जे पद आपल्याला देण्यात आलेले ते छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 6 पद आपल्याला तिथे देण्यात आलेली आहेत या पदांचे. आता बघा की याची नेमकी पात्रता आपल्याला काय देण्यात आलेली आणि यांचा परीक्षेचा पॅटर्न साधारणतः कसा असणार आहे ते. तर आपण जे दुसरं पद आहे तर हे दुसरं पद याच्यामध्ये इथं बघतोय. तर आता ही जी काही दुसऱ्या पदाची पात्रता जी आहे तर ती आपल्याला इथं देण्यात आलेली आहे. आता यामध्ये जे आहेत दुसऱ्या पदासाठीची जी काही पात्रता तर ती आपण इथे बघतोय. बघा आता यामध्ये ज्या व्यक्तीने शालांत माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली व ज्याचं शॉर्ट हँड झालेलं आहे असा विद्यार्थी जो आहे तर तो इथं पात्र असणार आहे. त्याचबरोबर बघा आता की कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक जे आहे तर यांच्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामध्ये किंवा कृषी मुद्रशास्त्र व कृषी रसायनशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी झालेली पाहिजे तरच आपण कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी जे आहेत तर ते पात्र असणार आहे. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकचे जे एकूण पद आहेत ते साधारणतः आपल्याला इथं किती देण्यात आलेले आहेत तर यामध्ये जे आहेत तर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकचे 14 पद आपल्याला आहेत आणि 2 परिमंडळ यांचे देण्यात आलेले. एक आहे नाशिक परिमंडळ व दुसरं आहे पुणे परिमंडळ. त्याचबरोबर आपण पुढचं पद बघूया की पुढचं पद कोणतं आहे ते तर आपल्याला भूवैज्ञानिक सहाय्यक हे आपल्याला इथं देण्यात आलेले. तर यामध्ये ज्यांनी भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र याच्यामध्ये पदवी केलेली किंवा पदव्युत्तर पदवी केलेली आहे व द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा भारतीय खनिनक्रम धनबाद येथील भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भशास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर समकक्ष पात्रता जर आपल्याकडे जर असेल तर आपण इथं पात्र असणार आहे असे यांनी जे आहे तर इथं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. आता त्याचबरोबर यांचे जे काही पद वगैरे आहेत तर ते आपल्याला किती देण्यात आलेले आहेत तर यांचे पद आहेत 5 आणि ते फक्त नाशिक परिमंडळामध्ये जे आहे तर पद आहेत. त्याचबरोबर 5 नंबरचं जे पद आहे ते आहे आरेखन गट ब. यामध्ये आपल्याला वॅकन्सीज परिमंडळानुसार देण्यात आलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या परिमंडळामध्ये जे आहेत तर वेगवेगळ्या वॅकन्सीज आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहेत. तर आता यांची जी काही पात्रता आहे तर ती आपण जाणून घेऊया. 5 नंबरच्या पदासाठीची जी काही आपल्याला पात्रता देण्यात आलेली आहे तर ती पात्रता बघा. यामध्ये आरेखनसाठी ज्यांनी स्थापत्य त्यानंतर यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केलेली आहे व ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केलेली म्हणजे ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे व डिग्री आहे असे दोघं पण या ठिकाणी जे आहेत तर ते पात्र असणार आहेत. त्यानंतरचं जे पद आहे ते आहे सहाय्यक आरेखन हे जे काही पद आहे ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका पूर्ण केलेली तर असे लोक जे आहेत तर या ठिकाणी पात्र असणार आहे सहाय्यक आरेखनसाठी सुद्धा. तर यांचं सहाय्यक आरेखन हे जे पद आहे ते आहे 6 नंबरचं. यांचे सुद्धा अमरावती परिमंडळ असेल, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ असेल, कोल्हापूर परिमंडळ असेल, त्याचबरोबर नाशिक परिमंडळ असेल या परिमंडळामध्ये जे आहेत तर वॅकन्सी आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी हे सुद्धा पद आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क. तर यासाठी सुद्धा मंडळानुसार जे आहेत तर वॅकन्सी देण्यात आलेले ते यांच्या 432 ज्या वॅकन्सी आहेत त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहे. यांच्या जास्त वॅकन्सीज आपल्याला जे आहेत तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क हे जे आहेत तर इथं दिसत आहेत व यांची पात्रता आपण इथं बघितलेली आहे की 7 नंबरची जी काही पोस्ट आहे तर तिची पात्रता आपण इथे बघूया. आता 7 नंबरच्या पोस्टची आपल्याला काय देण्यात आलेली तर ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. ओके. आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी बी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा तर असे विद्यार्थी जे आहेत तर ते इथं पात्र असणार आहेत. पण यामध्ये आपल्याला सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग देण्यात आलेली आहेत. यांचं जे आहेत तर पदविका इथं झालेली पाहिजे हे इथं देण्यात आलेले की कोणत्या कशा शासन मान्यते अनुसार जे आहे तर ते आपली पात्रता
बघा त्यामध्ये त्यानंतर जे आहे तर आपल्याला पुढील पद देण्यात आलेले 8 नंबरचं प्रयोगशाळा सहाय्यक, याच्यामध्ये अधीक्षक अभियंताचे जे आहेत तर हे नाशिक परिमंडळामध्ये जे आहेत तर वॅकन्सी आहेत, त्याचबरोबर पुणे परिमंडळामध्ये एकूण 35 वॅकन्सीज इथं देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर यांची पात्रता जी आहे ती आपल्याला नेमकी काय देण्यात आलेली 8 नंबरच्या पदाची, तर ती आपण इथं जाणून घेऊया की 8 नंबरच्या पदाची जी पात्रता आहे तर ती आपल्याला काय प्रयोगशाळा सहाय्यकची, ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व भूगर्भशास्त्र या विषयात मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली आहे, तर असे लोक या ठिकाणी जे आहेत तर ते पात्र असणार आहेत. त्याचबरोबर आपण पुढचं जे काही पद आहे तर त्या पदाबद्दल इथं जाणून घेऊया. अनुरेखन, अनुरेखन पदासाठीचं जे आहे तर गट क चं हे पद आहे व यामध्ये वेगवेगळ्या परिमंडळानुसार जे आहेत तर वॅकन्सीज आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहेत अनुरेखन गट क साठीच्या. ओके, आता यामध्ये बघा की अनुरेखन साठीची पात्रता नेमकी आपल्याला इथं काय देण्यात आलेली, तर ती पात्रता आपल्याला इथं जाणून घ्यायची. ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पर्यंतचं ज्यांचं काही शिक्षण झालेलं आहे तर असे विद्यार्थी ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखन स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे, म्हणजे ज्यांचं ITI झालेलं आहे असे विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी इथं पात्र असणार आहेत. प्राप्त कला व रेखाचित्र विद्यालयीन कला शिक्षक पदविका धारण केलेली आहे असे सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत तर ते या ठिकाणी इथं पात्र असणार आहे. की त्यानंतर आपल्याला जे 10 नंबरचं पद देण्यात आलेले आहे ते 10 नंबरचं पद आहे दप्तर कारकून. आता दप्तर कारकून जे आहेत तर यांच्या वॅकन्सीज परिमंडळानुसार तुम्ही बघू शकता की कोणत्या परिमंडळामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं त्या पद्धतीनुसार व यांची जी काही पात्रता आहे दप्तर कारकूनची ती आपण या ठिकाणी इथे बघूया. आता दप्तर कारकूनसाठी ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली व ज्यांच्याकडे टायपिंग आहे 40ची तर असे लोक जे आहेत तर इथं पात्र असणार आहेत. 30 शब्द जे आहेत तर मराठी व 40 शब्द जे आहेत तर इंग्रजी असे सगळे लोक जे आहेत तर या दप्तर कारकूनसाठी इथं पात्र असणार. त्यानंतर मोजणीदार साठीची पात्रता काय देण्यात आलेली मित्रांनो, ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली आहे असे लोक व ज्यांच्याकडे 30 व 40ची टायपिंग आहे असे लोक इथं पात्र असणार आहे. त्याचबरोबर कालवा निरीक्षक याच्यासाठी ही कोणत्या शाखेची पदवी असणार आहे चालणार आहे व ज्यांनी 30 व 40ची टायपिंग केलेली असे लोक सुद्धा यासाठी कालवा निरीक्षक साठी पात्र असणार आहे. आता सहाय्यक भांडारपाल, सहाय्यक भांडारपाल साठीची आपल्याला नेमकी पात्रता इथं काय देण्यात आलेली तर तो आपण बघूया. आता सहाय्यक भांडारपाल, सहाय्यक भांडारपाल हे 13व पद आहे. ज्यांनी माध्यमिक शालांत म्हणजे की 10वी झालेली तसे व 30 व 40ची टायपिंग झालेले असे विद्यार्थी या सहाय्यक भांडारपाल साठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक यांच्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षण अभ्यासक्रम म्हणजे ज्यांचा ITI झालेला आहे असे लोक जे आहेत तर इथं पात्र आहेत. व कृषी शास्त्रातील पदविका धारण केलेले लोक हे सुद्धा इथं जे आहेत तर ते पात्र असणार आहेत 14व्या पदासाठी म्हणजे की कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक. त्याचबरोबर जे आहेत तर सहाय्यक भांडारपाल हे सुद्धा पद आपल्याला देण्यात आलेले, तर यामध्ये ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा पास केलेली व 30 व 40ची टायपिंग आहे असे लोक इथं जे आहेत तर ते पात्र असणार आहे. आता यांचा जो काही सिलेबस वगैरे आहे तर तो आपल्याला इथं देण्यात आलेला आहे मित्रांनो. ओके, तर सिलेबस बघूया आपण एकदा यांचा कशा पद्धतीने. आता मोस्ट ऑफ द जो काही सिलेबस आहे तो सेमच आहे, फक्त आता यामध्ये जर सांगायचं जर झालं तर दप्तर कारकून व सहाय्यक भांडारपाल यांना जे आहेत तर हे तांत्रिक प्रश्न देण्यात आलेले नाहीत व त्याचबरोबर अजून जे तांत्रिक प्रश्न देण्यात आलेले नाहीत ते आहेत तर निम्न श्रेणी लघुलेखक. बाकीच्यांसाठी सगळ्यांसाठी जे आहेत तर ते तांत्रिक प्रश्न वगैरे जे आहेत तर यांनी इथं देण्यात आलेले आहेत व ज्यांना तांत्रिक प्रश्न नाहीत त्यांच्यासाठी काय करण्यात आलेले ते आपण इथे बघूया. आता ज्यांना तांत्रिक प्रश्न नाहीत त्यांच्यासाठी जे आहेत तर ते 25-25 मार्कासाठी जे आहेत तर एक सब्जेक्ट देण्यात आलाय म्हणजे मराठीचे 25 क्वेश्चन 50 मार्क व यांचा जो आहे तर एकूण जो काही पेपर आहे तो 100 मार्काचा 100 क्वेश्चनचा व 200 मार्काचा असणार आहे. त्यांना तो 120 मिनिटाचा जो आहे तर तो टायमिंग तिथं देण्यात आलेला आहे. आता काही लोक म्हणतील की त्या निम्न श्रेणीसाठी तिथं देण्यात आलेलं नाही मित्रांनो, त्यांची टेस्ट होईल टायपिंगची जी काही आहे तर ती. तर अशा पद्धतीने ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो ही आपल्याला इथं देण्यात आलेली आहे. त्याची लिंक जी आहे तुम्हाला अप्लाय करण्याची ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली. तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही याच्यामध्ये जे आहे तर ते विचारू शकता. यामध्ये पदवी वरती सुद्धा जे आहेत तर वॅकन्सी देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आपली 30-40 ची टायपिंग आहे
तर आपण इथं जे आहे तर अप्लाय करू शकता। या पद्धतीने आपण सर्वांनी जो आहे आपल्याकडे जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार हे फॉर्म अप्लाय करू शकता। एकापेक्षा अधिक पदासाठी सुद्धा जे आहे तर तुम्ही फॉर्म इथं अप्लाय करू शकता, पण त्यासाठी वेगळी फीस आणि वेगळी जी आहे तर अर्ज आपल्याला तिथं करणं आवश्यक आहे। तुम्ही ज्या परिमंडळामध्ये व्हॅकन्सी आहे त्या परिमंडळामध्ये जे आहे तर फॉर्म भरू शकता। आता इथं जर आपण जर बघितलं ना मित्रांनो, तर काही जे परिमंडळ आहेत ना तर त्या परिमंडळामध्ये कॅटेगरीसाठी जागा नाहीये। मग अशा केसमध्ये आपण काय करणार की तिथून अप्लाय करणार का नाही करणार आहे। ओके, तर यासाठीचं जे आहे तर एक वेगळा व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती आहे तर ती देण्यात येईल की आपण कोणत्या परिमंडळामधून फॉर्म अप्लाय केला पाहिजे, त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा याची सुद्धा जी माहिती आहे तर ती देण्यात येईल। आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।